गोल आदरते हो भाऊ मुंबईत आता हो पराबारांना आणताय मुंबई दाखवून. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय मुंबईत आणि आता मंडळातून आम्ही बोरवली गाडी येणार आहे. आमचे रजिस्ट्रेशन केलं तर अशा पद्धतीने आम्ही आता इकडून निघालो मंडळातून. तर आता आपण भेटूया डायरेक्ट मुंबईमध्ये. हिव चालूच आहे इकडे वेळा. तर मित्रांनो आता सकाळचे वाजले 3 आणि 3 वाजूपर्यंत इकडे दुकानं वगैरे उघडे आहेत. मित्रांनो इकडे बघू शकता लक्ष्मी पूजन चालू आहे इकडे. रमेश ज्वेलर्स. तर मित्रांनो आता मी फायनली मालाडला उतरलोय पुष्पा पार्कजवळ. आता आलो आहे मी रमेश हॉटेलला आम्ही आता 3 वाजता. आणि इकडे बघू शकता की संपूर्ण मार्केटमध्ये सगळ्यांची इकडे पूजा चालू आहे. दुकानांची पूजा चालू आहे. लक्ष्मीपूजन चालू आहे. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे विरारला आणि आता आम्ही मालाड स्टेशनला आहे. मालाड स्टेशन आम्ही आता विरारला जाणार. भाऊबीजसाठी भाऊबीज आहे परवा. परत आमच्याकडे वेळ नसल्याकारणाने आज आम्ही जातो आहे. ते गेला किती दिवस बाकी टाइम झाला तरी पण चांगला तर अशा पद्धतीने इकडे हे ज्वेलर्सचं दुकान आहे विरारला. त्या ठिकाणी आम्ही आलो आहे आज पायाला नथनी घ्यायला, फुली घ्यायसाठी खास करून. सर तुमच्या दुकानाचं नाव सांगा जरा. यशवी ज्वेलर्स, कुठे आहे? साईनाथ नगर. ओके थँक्यू. तर मित्रांनो जवळच आहे साईनाथला. तुम्हाला कुणाला जर का काही छान छान वस्तू की घ्यायच्या असतील सोन्याच्या तर तुम्ही चांगल्या योग्य दरामध्ये इकडे तुम्हाला मिळू शकतात. तर जरूर तुम्ही या दुकानाला भेट द्या. ठीक आहे चला थँक्यू धन्यवाद. थांबा कुठे जातात? काय हो तुमच्यासाठी दिवाळीचा गिफ्ट पण ठेवलंय साहेब. काय बोलताय? हो वा थँक्यू. बाया बघितलंच काय किती नशिबान आहेस. दिवाळीचा गिफ्ट भेटली. आपण 1000 रुपयाची नुसती फुले घेतली पण तुम्ही एवढी गिफ्ट मोठी मिळते आपल्याला. वा थँक्यू धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता की आपण विरारला आलोय आणि विरारला ज्वेलर्स मध्ये अचानक आम्ही आलो गायाची फुली घेण्यासाठी. पण आम्हाला छानपैकी गिफ्ट मिळालंय त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. चला हो साहेब नमस्कार. कुठे गेले? लाईट गेली कुठे? आईला वहिनी लपली होतीस. लाईट घेऊन यायचे का दौडायचे? अरे भारी. हा हे बघा घडी झोपलं तिकडं. वहिनी बरी आहेस ना? हो खाली लाईट. गिफ्ट भेटली डब्बा आणि मिठाचा पुडा. हा बघा ज्वेलर्सच्या दुकानात गेलो पण आम्हाला एक गिफ्ट आणि मिठाचा पुडा भेटलाय.
एरियाचं नाव काय गो डोंगरीपाडा. तुला काय आणि वेगळा सांगू पुढं बस चला. हा चला तू नाही येत का तू पण नाही चल ठीक आहे चला आम्ही जातो. चला डोंगरपाडा चल हे वहिनी चल बाय बाय. हा हा चला तर आता मी चाललोय डोंगरपाडा. डोंगरीपाडा ना काय डोंगरपाड्याला चाललोय आता मी. हा टिकला मोठा लावा. अरे व्हिडिओ करते ना. आशीर्वाद मोठा. या ठिकाणी भाऊबीज होते. 4 भावांची हे झालेली आहे आणि आता इकडे 3घांची बाकी आहे भाऊबीज करायची. अशा पद्धतीने आज इकडे भाऊबीज होतोय. मनुश्रीचे 6 भाव आहेत एकूण आणि 7वा अजून बाकी आहे. 8वा झाले आहे. सगळे 8 जण आहेत भाऊ. तर या ठिकाणी 8 जणांचे शेवट आहे. अजून कामा असंच भेट ना परत परत आहे. अरे वा पोरगी रांगोळी काढते पोरगी. चला हा चला ठीक आहे ओके बाय बाय. बाय बाय चलो नाही येतो हा. तर आता आम्ही चाललो आहे मालाडला. इथून विरारवरून निघालो. पूर्वी राहांच्याकडे आलो शशी राहांच्याकडे आणि श्री राहांच्याकडे राहतो. तर आता आम्ही चाललो आहे विरार स्टेशनला. स्टेशनवरून निघणार मालाड. अशा पद्धतीने एकदम भारी बरं वाटतं. जरा मुंबईला आल्यानंतर सगळे आमची फॅमिली मुंबईला आहे ना त्याच्यामुळे आम्हाला मुंबईला यावं लागतं. आणि 8 भावांची एकच बहीण असल्या कारणाने आम्हाला इकडे यावं लागतं. कारण सगळ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या नसल्या कारणाने मुंबईत सगळे स्थलांतर आहे म्हणून आम्हाला यावं लागतं इकडे मुंबईमध्ये. हा बघा हा. तर आम्ही आता आलो इकडे आपला अनिकेत भावाच्या दुकानाला भेट द्यायला खास. तर अशा पद्धतीने अनिकेत भावाचं दुकान आहे. अरे मस्त मस्त.
प्लास्टिक का एकदम सुंदर हा मित्र आहे.